नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही आमची लव्ह स्टोरी तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. तर आमची ओळख कशी झाली, त्यानंतर आमच्यातला बॉन्ड कसा क्रिएट झाला, परत आम्ही आमच्यात बॉन्ड क्रिएट झाल्यावर ते म्हणजे असं लग्नापर्यंत कसं पोहोचलं, मग ते लग्नापर्यंत पोहोचल्यावर आम्ही आमच्या घरच्यांना कन्व्हिन्स कसं केलं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत. तर व्हिडिओ थोडासा मे बी लॉंग होईल, पण थोडा डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न असणार आहे. तर सीट बॅक, रिलॅक्स अँड एन्जॉय द व्हिडिओ. चला तर मग स्टार्ट करूया पहिल्यापासून. तर बेसिकली कसं आहे की हिची जी आत्याची मुलगी आहे, माझी बहीण, हिची आत्याची मुलगी म्हणजे हिची आत्ते बहीण, ती माझी बेस्ट फ्रेंड आहे. आणि ती कशी, तर आम्ही पूर्वी ज्या कंपनीत काम करायचो तिथं आमची भेट झाली, आमच्यात बॉन्ड तयार झाला आणि आमच्यात खूप घट्ट मैत्रीही झाली. त्या कंपनीचं नाव मी नाही सांगत, तिथं डिक्लेअर नाही करत, पण तिथं आमच्यात बॉन्ड तयार झाला, खूप छान मैत्री होती. आणि तिथेच असताना आय थिंक नाही, तिथून जॉब चेंज केला होता ना त्यावेळेस, तर आमचा जॉब चेंज झाला होता आणि सो तिचा बर्थडे होता त्यावेळेस आणि तो आम्ही सेलिब्रेट करायचा असं ठरवलं होता. आणि तिचा असं प्लॅन होता की अलिबागला जायचंय आम्हाला घेऊन. म्हणजे याला ओळखत नव्हती आणि हा पण मला ओळखत नव्हता आणि अजून एक जण म्युच्युअल फ्रेंड होता. तर असे आम्ही चौघांनी प्लॅन बनवला होता. बाकीचे पण होते पण ते कॅन्सल होत होत, शेवटी आम्ही 4 जण राहिलो होतो. असंच झालं होतं ना. तर मग अशा पद्धतीने प्लॅन झाला होता, पण अलिबागचा प्लॅन काही सक्सेसफुल नाही झाला. मग शेवटी आमचं असं ठरलं की पुण्यात, कारण आम्ही सगळे बिझी होतो. म्हणजे माझं पण हॉटेल होतं आणि हा पण, याचं पण ऑफिस, तिचं पण ऑफिस, त्याच्यामुळे म्हणजे सगळ्यांचा टाइम असा मॅच नव्हता होत. कधी कोण फ्री असायचं, कधी कोण फ्री असायचं, कधी कोणी बिझी असायचं. म्हणजे हिचं आधी हॉटेल होतं, त्याबद्दल आपण नंतर कधीतरी एखाद्या व्हिडिओमध्ये आपण बोलूच, पण सध्या तो टॉपिक आम्ही इथं स्किप करतो कारण व्हिडिओ फार मोठा होईल. तर मग आमचं असं ठरलं की इथंच कुठेतरी एखाद्या पबला वगैरे जाऊ, जिथं आपल्याला छान जेवणही करता येईल आणि खूप एन्जॉय करता येईल, निवांत गप्पा मारता येईल, असं ठरलं. सो आम्ही फायनली 2 मार्च 2024 आय थिंक तेव्हा प्लॅन आमचा फिक्स झाला. ते मला फोटो आहेत आपले, ते फोटो मध्ये डेट येते, नको असंच आहे. तर ते प्लॅन आमचा फिक्स झाला आणि मग जवळपास 8 वाजता वगैरे आम्ही भेटायचं ठरलं. आम्ही 8 वाजता पोचलो तिथे, म्हणजे मी पोचलो आणि टेबल वगैरे बुक केल्या. ह्या मुली काय शायनिंग मारत, आपलं मेकअप करून, कपडे वगैरे घालून, फुल नाही का मला इम्प्रेस करायचं. ती ओळख पण नव्हती काय, असं विचार पण नव्हता केला की तुला भेटाय, असं म्हणजे जस्ट भावना पोचल्या. तर हे मेकअप वगैरे करून मग आले. 8:30 पावणे 9 वाजता वगैरे तिथं पोहोचले. मग आल्यावर आम्ही थोडं बसलो. आम्ही म्हणजे असं मॉकटेल्स वगैरे ऑर्डर केले छान आणि मग आम्ही असं गप्पा मारत वगैरे बसलो होतो सगळेजण. आम्ही 4 जणांच्या गप्पा वगैरे सुरू झाल्या. त्यात थोडंसं हिचं हॉटेल असल्यामुळं कामात वगैरे बिझी होती, तर सतत मोबाईलवर होती, असे ऑर्डर हे ते चालू होत्या तिच्या. तर मी असा 1-2 वेळा हिला टोमणा मारला नाही का, की माणूस समोर असताना खिशातला मोबाईल बाहेर काढून माणूस खिशात टाकल्यासारखं वागू नये वगैरे, असा थोडासा टोमणा मारला. सो ते कन्व्हर्सेशन स्टार्ट केलं आम्ही तिथं, थोडंफार बोललो आणि मग थोड्या वेळानं आम्ही तिकडं डान्स फ्लोअरवर जायचं होतं हिला. तर तिकडं असं बरेच मुलं मुली वगैरे ग्रुपमध्ये नाचत होते आणि ते 2 जण ऑलरेडी खूप म्हणजे डान्स वगैरे करून आले होते. सो ते बसलेले होते. तर मग मी हिला तिकडे घेऊन गेलो डान्स फ्लोअरवर. आम्ही छान डान्स वगैरे केला. असं त्यावेळेस काही इंटेन्शन नव्हतं, जस्ट असं म्हणजे त्यावेळेस तिथं फक्त गेलो होतो सोबत ऍज सेफ्टीसाठी किंवा सपोर्टसाठी असं गेलो होतो. आणि मग तिकडून डान्स वगैरे करून परत आलो. मग तिथं थोडा वेळ बसलो आम्ही. त्यावेळेस बराच वेळ झाला होता. सॅटरडे होता आय थिंक सो, सॅटरडे होता काय लक्षात नाही एक्झॅक्टली कुठला होता. तर मग असं बसलो वगैरे आणि मग आम्ही गप्पा मारून तिथून असं निघालो. पण निघता निघता अचानक तो जो दुसरा मुलगा होता, तो त्यालाही चहा आवडायचा आणि मलाही चहा आवडायचा. तर चहा आवडायचा दोघांना. तर चहा प्यायला जायचं असं ठरलं. मग चहा प्यायला कुठं जायचं, तर आम्ही बेसिकली हा पब पिंपरीच्या जवळपास आहे आणि तिथून आम्ही कुठं निघालो, नळ स्टॉपला. तिथं नळ स्टॉपला जाऊन चहा वगैरे घेतला. यांनी शिरा खाल्ला ना आय थिंक, काहीतरी ह्या दोघींनी शिरा वगैरे खाल्ला, थोडस शिरा असं खाल्लं, स्वीट वगैरे खाल्लं
आणि मग आम्ही तिथून निघालो. हिला तिच्या रूमवर ड्रॉप करायचं होतं, म्हणजे माझी जी फ्रेंड आहे आणि हिची बहीण आहे तिच्या रूमवर ड्रॉप करायचं होतं. सो बेसिकली आम्ही तिथून निघालो. तर ही मध्ये नाही का आता भरपूर वेळ झाली होती आणि ही थकली होती, तर ही मागच हळू अशा डुलक्या मारायला लागली नाही का माझ्या गाडीवर. तर मी मग असं हिला थोडंसं असं सांभाळत असं रूम पर्यंत वगैरे पोहोचवलं. मग तिथे हिला सोडलं. मग सांगितलं की तू गाडीवर झोपत वगैरे होती असं तसं म्हणून. आता पण झोपतच असते, जसं बघताय तुम्ही व्हिडिओ मध्ये पण झोपतच ही असं करत थोड्या वेळात झोपी जाईल आता ही. तर असं मग हिला रूमवर वगैरे ड्रॉप केलं. मग त्याच्यानंतर संपलं. तिथून पुढं काही फार कॉन्टॅक्ट वगैरे हे ते नाही झालं आमचं असं, कारण असं विचारच नव्हता आम्हाला काही बोलायचंय की काय. आणि त्यावेळेस अशा स्टेट मध्ये होतो ना, थोडस रिबिलियस स्टेट मध्ये होतो नाही का, की भाई लग्न नाही करायचंय मला, कारण ते मला पण नव्हतं करायचं लग्न. अरेंज मॅरेज म्हणजे माझ्या डोक्यात थोडं वेगळं. त्याच्यावर एक व्हिडिओ बनवेन मी, अरेंज मॅरेज आणि वर्सेस लव्ह मॅरेज वर मी व्हिडिओ बनवेल नक्की. पण ते मला नव्हतं करायचं, लग्न नव्हतं करायचं. आणि हिच्या बाबतीत पण सेमच होतं. जेव्हा आम्ही नंतर बोलायला वगैरे लागलो तेव्हा आम्हाला कळालं की हा यार मला पण लग्न नाही करायचं असं चालू होतं. आणि तुमच्यातले बरेच जण आता त्या फेज मध्ये असतील की लग्न नाही करायचं, पण योग्य व्यक्ती आयुष्यात आले की बरोबर होऊन जातं सगळं. तर मग असं झालं की एक दिवस हिच्या बहिणीने पोस्ट केलं होतं, हिचा फोटो वगैरे काहीतरी पोस्ट केला होता असा, आणि हिला मेन्शन केलं होतं. तर मग मला ते पटकन क्लिक झालं आणि मग मी हिच्या अकाउंटवर जाऊन फॉलो केलं आणि जस्ट असा मेसेज केला नाही का की हाय, त्या दिवशी म्हणजे ते गाडीवर वगैरे झोपत होती, तर असं काही अनकम्फर्टेबल झालं असलं तर त्याबद्दल सॉरी असा मी हिला मेसेज करून टाकलाय. पण त्यावेळेस पण असं काही नव्हतं. मग हिला सहज पण पहिला मी फॉलो केला आणि मेसेज पण मीच केला, असा विषय झाला होता त्यावेळेस थोडासा. आणि मग त्याच्यानंतर हिचा रिप्लाय आला त्याच्यावरनं, नाही म्हणे सॉरी, मला झोप लागत होती गाडीवर, तर असं काही नाही म्हणे, नो इश्यूज वगैरे. मग त्याच्यानंतर आम्ही थोडं बोलत होतो, जास्त नाही पण थोडं नॉर्मली बोलत होतो, एवढं काय असं नाही. काय नाही, एखादी स्टोरी टाकली तर मग त्यावर किंवा असं बोलत होतो. हा मग त्याच्यानंतर काय तुझ्या हॉटेलवर असेल ना तुम्ही आले. मग आम्ही एकदा तो मित्र, हिची बहीण आणि मी, त्यांचं प्लॅन झालं की जाऊया म्हणून आले. हिच्या हॉटेलवर असं बिर्याणी वगैरे खायला, बिर्याणीचं रेस्टॉरंट होतं, तर आम्ही असं तिकडे गेलो. मग तिथली बिर्याणी वगैरे टेस्ट केली, आम्हाला ती खूप आवडली, छान होती. आणि बऱ्याच लोकांना ती म्हणजे वेगवेगळ्या टाईपच्या बिर्याणी होत्या अशा. तर मला तिथली हैदराबादी बिर्याणी आवडली होती एक, आणि एक मराठवाडा, विदर्भ काय मराठवाडा ती होती, तर ती आवडली. सो मग तिथं गेलो. मग तेव्हा आम्ही नंबर एक्सचेंज केला ना, आय थिंक तेव्हा फोन ग्रुप बनवला. मग आम्ही तिथे नंबर वगैरे आमचा एक्सचेंज झाला. नाही त्याच्या आधी ना तू कॉल केलेला मला की मूवीला येते का म्हणून. आसावरी, नेहा आणि तू जाणार होता मूवीला. मग तू म्हटलं की आसावरी म्हणजे हिची बहीण आणि नेहा म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये एक जण होती, माझी बेस्ट फ्रेंड. तर आमचा त्यांचा वीकेंडचा प्लॅन होता मूवी बघायचा. मग हे जायचं यांचं ठरलं होतं, पण यांनी मला असं पर्सनली फोन करून म्हटलं की जायचं का, येते का सोबत. तर मग हिचं वीकेंड होता आणि वीकेंडला थोडं हिच्या हॉटेलमध्ये वगैरे गर्दी जास्त असायची रेस्टॉरंट मध्ये, तर हिला जमत नव्हतं. सो तो पण प्लॅन म्हणजे ही नाही आली, पण आम्ही 3 जण गेलो मूवीला. तर मग तिथून पुढं थोडं आमच्यात बोलणं सुरू झालं. आम्ही म्हणजे हिच्या हॉटेल बद्दल मी थोडंफार, मला बिझनेस बद्दल थोडा एक्सपिरियन्स होता, माझाही बिझनेस होता, मी तुम्हाला सांगेल त्याच्याबद्दल. आणि माझं वाचन वगैरे भरपूर आहे. आणि असं मी ह्या चॅनलवरच आपल्या बघितलं तर फूड ब्लॉग खूप बनवायचो, त्यामुळं मला फूड बद्दल थोडा एक्सपिरियन्स होता. तर मी ह्या गोष्टी तिला वगैरे सांगायचो असं. आणि मग त्यातून आमचं असं बोलणं वाढत गेलं. जस्ट बोलत होतं. मग हा एकदा ना आमचं फोनवर बोलणं सुरू होतं, तेव्हा कस्टमर नव्हते. मग तेव्हा हा मला म्हणतोय की जेवण केली का. मी म्हटलं नाही, जेवण नाही झालं. मग म्हणे मी येऊ का. मी म्हटलं मला आपण ऑब्व्हियसली मस्तीतच घेतो ना. याला म्हटलं की हा ये, तर हा खरंच आला तिथे नाही का.
आता मग येऊ का म्हटल्यावर ये म्हटल्यावर माणूस खरंच येणार ना राव. थोडस पटवायला लागलं होतं वाटतं मला. हा म्हणजे त्यावेळेस थोडं असं बोलणं आमचं वाढलं होतं आणि काइंड ऑफ जरा फ्रेंडशिप वगैरे पण चांगली झाली होती, आमच्यात बॉन्ड झाला होता. तर मग मी असंच गेलो होतो तिथे डायरेक्ट टपकला. हा पण तिथे गेल्यावर असं माणूस असं जरा सरप्राईज, आनंदानं सरप्राईज झालं पाहिजे ना. तर हिला राग आला होता. तरी मी काही एवढं काय जागेवर येणार तर राग हो नाही, मी काय असं याच्या हॉटेलमध्ये वगैरे गेलो नव्हतो, थोडं लांबच थांबलो होतो असा आणि मगच फोन केला होता. आय नो तेवढं आय एम दॅट प्रोफेशनल. ओके तर लांबच वगैरे थांबलो होतो आणि फोन केला होता. तर ही खूप असं शॉक झाली होती नाही का त्यावेळेस. तर मग आमचं असंच बोलणं चालू राहिलं आणि आम्ही खूप बोलायचो म्हणजे आम्ही खूप आणि आम्ही भेटणं नव्हतं आमचं, पण कॉलवर असं खूप बोलणं होत होतं. आणि म्हणजे लिटरली लोक असं 5-10 वर्षाच्या रिलेशन मध्ये पण बोलत नसतील एवढं आम्ही बोलायचो. म्हणजे वेगवेगळ्या टॉपिकवर डिस्कस करायचो. म्हणजे बोलण्यातूनच क्लिअरिटी आली आम्हाला. हा आणि म्हणजे फायनान्शियल टॉपिकवर बोलायचो, पुढचे करिअर गोल्स बद्दल बोलायचो किंवा इन जनरली असे कुठले टॉपिक असले ना, सोशल टॉपिक किंवा रिलेशनशिप्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टींबद्दल बोलायचं. माझ्यासोबत बोलत होता तेव्हा मला एवढं भारी वाटत होतं याचं बोलणं आणि याच्या गोष्टी पाठवत होत्या आणि मला असं वाटत होतं यार मला जसं पाहिजे तसं तर नाही असं वाटत होतं. म्हणजे मला तसंच आहे का. मग मी आसावरीला एकदा ना फोन केला आणि म्हटलं यार मला थोडा मित्र थोडासा वाटायला लागलाय, मला पण आवडायला लागलाय. तर ती म्हटली की नाही तू अजून वेळ घे, म्हणजे घाई नको करू, आणखी वेळ दे. तर तिचं असं होतं की म्हणजे तू बाबा तुझं डिसिजन आहे आणि तू त्याला पूर्ण समजून घे, काय आहे काय नाही बघ, आणि मग तू काय असेल ते एका डिसिजन पर्यंत पोच, असं तिचं म्हणणं होतं. पण आम्ही खूप एवढं म्हणजे एकमेकांशी बोलत होतो आणि एकमेकांबद्दल माहित करून घ्यायला सुरू केलं होतं. तर ते बोलताना फॅमिली मधले टॉपिक इकडचे तिकडचे तर बऱ्यापैकी आम्हाला एकमेकांना गोष्टी माहित झाल्या होत्या. म्हणजे 2 महिन्यातच आम्ही जवळपास एवढं बोललो होतो ना, काही विचारू नका. दिवसातनं 5-6 तास बोलायचो आम्ही. आणि ते पण असं नाही कामधंदे सोडून बोलत होतो. मी ऑफिस मधून आल्यावर आणि हिच्या हॉटेलमध्ये त्या टाइम मध्ये गर्दी वगैरे कमी असायची तर त्यावेळेत बोलणं व्हायचं. परत रात्री हिचं हॉटेलमधून आल्यावर थोडंफार मेसेजवर पण बोलणं व्हायचं. मी ऑफिसला जाताना वगैरे कॉल करायचो, ऑफिसवरनं येताना कॉल करायचो. जर असा जो वेळ असायचा त्यात आम्ही बोलण्यावर जास्त महत्व दिलं आणि वेगवेगळ्या टॉपिकवर डिस्कशन करणं आणि एकमेकांची मतं जाणून घेणं ह्याच्यावर आम्ही खूप फोकस केला. आणि हे बोलता आहे ना आमच्यातला बॉन्ड कसा वाढत गेला, आमच्यात फ्रेंडशिप कशी होत गेली आणि मग ते फ्रेंडशिप मधून प्रेम कसं तयार होत गेलं एकमेकांबद्दल. मला पण अशा काही गोष्टी अशा म्हणजे हे झालं की लग्न, अरेंज मॅरेज आणि लव्ह मॅरेजचा असा विषय निघाला आमचा. तेव्हा त्याच्यामध्ये असं झालं की आपण जर आपल्या पॅरेंट्सने आपलं एकमेकांना शोधलं तर मग जखम झालेली काय होतं म्हणजे. आणि एक उदाहरण सांगितलं होतं की जर आपला ऍक्सिडेंट झाला तर ते आपल्यालाच लागणार आहे ना, आपल्यालाच त्रास होणार आहे त्याचा. आपले पॅरेंट्स फक्त आपल्या सोबत राहणार आहेत. ते तसंच म्हणजे ते याच्या रिलेट होतं की मुलगा मुलगी. म्हणजे ते हिला हे सांगायचंय की मी अरेंज मॅरेज किंवा लव्ह मॅरेज ह्याच्याबद्दल असा विचार करत होतो की करिअर आणि आयुष्यामध्ये लग्न करणं हे 2 डिसिजन आहेत ना मित्रांनो. मी तुम्हाला पण सांगतो हे स्वतःच्या मताने घ्या. म्हणजे कसं असतं माहितीये का, जर एक करिअर आणि एक पार्टनर हे 2 डिसिजन तुम्ही दुसऱ्याच्या याच्यावर घेतले आणि नंतर त्यामध्ये तुम्हाला फेल्युअर आलं तर तुम्ही त्यांना कितीही कोसलं काही झालं तरी जे तुम्हाला फिलिंग होणार आहे किंवा जो तुम्हाला त्रास होणार आहे ना ते लोक सोबत असतील तुमच्या, पण तो त्रास तुम्हाला भोगावा लागणार आहे. आणि प्लस तुमच्या आयुष्यात हा रिग्रेटही राहणार की हे मी ह्यांनी सांगितल्यामुळे घेतलं आणि माझं असं नुकसान झालं किंवा वाईट झालं. तर तसं होऊ नये. समजा आता जर तुमचं डिसिजन चुकलं किंवा काय झालं करिअरमध्ये, ऍटलिस्ट तुम्ही स्वतःला जबाबदार पकडू शकता आणि नंतर काय असेल ते चेंज करू शकता किंवा इम्प्रुव्हमेंट करू शकता. त्यात रिस्पॉन्सिबिलिटी फुल तुमची असते. तर ह्या गोष्टींमध्ये तर तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घेतली पाहिजे असं मला वाटतं. संपला तर त्यासाठी मग हे बोलणं आणि एकमेकांमधली क्लॅरिटी ह्या गोष्टी खूप असणं असं गरजेचं आहे. तर मग असं झालं की आम्ही बोलत त्याच्यानंतर बोलत होतो. मग मला पण याला म्हणजे मम्मीला थोडंफार माहित होतं माझ्या की बाबा, पण मम्मी म्हणत होती की नको
वगैरे, म्हणून माझी मम्मीने घाई केली, बायोडाटा बनव वगैरे वगैरे घाई करत होती. पण मी त्यांच्या म्हणजे मनासाठी म्हणून बनवला. पण मग ते मग मला असं क्लिअर होत होतं की नाही यार चांगला आहे, हा छान आहे, किंवा याची मतं पटत आहेत, मला जसं पाहिजे तसं भेटत आहे. तर बाय टाइम. आणि मग त्याच्यानंतर पण ना मी एक दिवस हॉटेलमध्ये नर्वस होती. मग त्याच्यानंतर ना हा रात्री 11ला बाणेरवरनं इकडनं डायरेक्ट तिकडे आला. आणि मग त्याच्यानंतर मला असं हॅपी करायला त्यांनी एक माझ्या स्वतःच्या व्हिजिटिंग कार्डवर जे लिहिलं होतं ते तुम्हाला दाखवते मी. आणि रोज वगैरे घेऊन आला होता. तर त्यावेळेस आमचं बऱ्यापैकी बॉन्ड जुळला होता आणि आम्ही म्हणजे ठीक आहे एकमेकांना असं ऑफिशियल एवढं जमतं की म्हणजे नर्वस कोणी राहिला की त्याला कसं काय असं म्हणजे हॅपी करायचं, हे याला खूप भारी जमतं. ते पण मला जमतं असं नाही, ते माझं वाचन आहे किंवा मी वाचन भरपूर करतो बेसिकली, तुम्हाला माहित असेल. हो, तू ते घेऊन ये, ते काढून ठेवलंय आम्ही तेव्हाच लिहिलेलं, तर ते तुम्हाला दाखवतो. पण हे वाचन वगैरे ह्या गोष्टींमुळे मला बरंच हे आहे. तर मी खूप बोललो होतो तिच्याशी आणि मग त्या बोलण्यामुळे थोडंसं ती रिकवर झाली होती. पण मी इथून तिथं गेलो होतो तिला, आणि त्यावेळेस नाही का मी याची इमेज अटॅच करतो, तुम्हाला असं नीट नाही दिसणार, तर इथं स्क्रीनशॉट येईल, आता व्हिडिओ एडिट करताना टाकेल. तर मग एक छोटंसं नाही का आपलं फुलाचा पुष्पगुच्छ असं बुके घेऊन गेलो होतो आणि त्यामध्ये ते थोडंसं असं जाता जाताच लिहून टाकलं होतं, ते आता तुम्ही वाचा. तर मग असं आमचं चालू झालं होतं. मग हिच्या बहिणीला अजून ते माहित नव्हतं, थोडासा अंदाज नव्हता. पण मग आम्ही नेक्स्ट वेळेस ज्यावेळेस ते लास्ट ग्रुप मधले 4 जण भेटलो होतो, ते 4 जण आम्ही परत भेटलो होतो, तर आम्ही एकमेकांच्या साईड बाय साईड बसलो होतो आणि आमचं थोडं असं बोलणं, एकमेकांना चिडवणं वगैरे पण असं चालू होतं. तर हिच्या बहिणीला त्यावेळेस थोडासा डाऊट आला, थोडस तुझ्याबद्दल नाही माझ्याबद्दल पण. हो, नाही माझ्याबद्दल होती की नाही यार माझ्या बहिणीला देखो जलते जलते बुरे लोक नाही नाही असं नव्हतं काय. माझी बहीण माझ्याविषयी म्हणजे तिला भीती होती की बाबा हा म्हणजे काय म्हणजे तिला हे पण नाही, मुलांचं नाही, तिला माहित होतं मी कसं आहे. सो दोघांबद्दल ही कन्सर्न होता. नंतर आपण कन्फर्म करू ती कधीतरी समोर आल्यावर मित्रांना गोष्ट. तर तिला दोघांबद्दल ही कन्सर्न होता की बाबा हा म्हणजे हा पण माझा बेस्ट फ्रेंड आहे आणि ही पण बहीण आहे. तर असं विचार करत होती की बहिणीच थोडं झालं पाहिजे. नाही असं नाही, मित्राचं पण नाही काय नव्हती म्हणत, समोरासमोर आपण विचारू नाही का. तर ठीक आहे. बघा मित्रांनो, आहो बहिण चुगली करते कसं यांचा विषय. आता आम्ही पण एका दुसऱ्या व्लॉग मधनं बघितला होता हा शब्द. तर पण ठीक आहे, तिला असं वाटत होतं की हा यार म्हणजे तिला इम्पॉर्टन्स होता दोघांचा पण, आणि दोघांमध्ये पण मेसअप नको व्हायला, आणि त्याच्यामुळं तिच्या आणि आमच्या रिलेशन मध्ये दोघांचं असं झालं होतं की मला पण हा थोडा याला तर मी आवडतच होती, पण मला पण हा आवडायला लागत होता. नंतर ना तिला भीती वाटायला लागली, म्हणजे ती असं शॉक झाली एकदम की काय चाललंय यांचं. मग त्याच्यानंतर ही मला वॉशरूमला घेऊन गेली असावरी, आणि त्याच्यानंतर ती मला म्हणत होती की तू काय करतेस, समजत आहे का तुला वगैरे वगैरे, थोडस रागवल्यासारखं केलं. आणि मग आम्ही परत आलो. मग याला तुला म्हंटल की मला बोलायचं ईश्वरा तुझ्यासोबत. मग याला घेऊन गेली. मग बोल. मग ती मला तिकडं घेऊन गेली. मग ती म्हणत होती तुमचं काय चाललंय नेमकं, काय करताय तुम्ही, असं तसं उगाच टाइमपास नका करू, हे नका. मग ती थोडस असं टाइमपास म्हटल्यावर मला असं थोडं ते हर्ट झालं, म्हणजे इगोर आली गोष्ट. मी तिला म्हटलं की तुला काय, मी असं, पण ती आउट ऑफ कन्सर्नच बोलत होती, ती काळजी होती म्हणूनच बोलत होती. पण ते मला थोडस असं वाईट वाटलं की मी म्हटलं तिला टाइमपास वगैरे नाही, आम्ही दोघं म्हणजे लग्न करण्याचाच विचार करत आहोत. आता जर तू तिला असा रिप्लाय दिला होता म्हणे की हा जर तू आता बोलत असशील तर आम्ही म्हणत असेल तर आता लग्न करायला तयार, लग्न करायला तयार आहोत, म्हणजे त्या लेवल मध्ये किंवा त्या टाइप मध्ये आम्ही विचार करत आहोत. आणि ह्या एज मध्ये असं काही टाइमपास वगैरे करणे किंवा ते तेवढं हे इंटेन्शन नाहीये, एवढं म्हणजे एनर्जी त्यामध्ये वाया घालवण्याचं हे नाहीये, असं तिला बोललो. आणि मग तिला पण थोडं कळालं की नाही बाबा हे सिरियस आहेत, व्यवस्थित आहेत. मग त्यानंतर आम्ही सगळेजण जेव्हा पण भेटायचो, बोलायचो ग्रुपमध्ये, तेव्हा ते 2 जण आम्हाला चिडवायचे थोडंफार वगैरे, असं मजा चालू होती. पण तरी तिला असा विश्वास नव्हता की यार हे दोघांचं म्हणजे होत आहे. तिला वाटत होतं आधीपासून
की ही ती याची बेस्ट फ्रेंड होती आणि माझी बेस्ट सिस्टर. तर तिला असं वाटत होतं पहिल्यापासून की आम्ही दोघांचं झालं पाहिजे का. मला चिडवत होती, मी याला ओळखत नव्हती, हा पण मला ओळखत नव्हता तेव्हापासून, की कांची एक माझा फ्रेंड आहे चांगला, तो त्याच्यासोबत लग्न करते का असं. हो, म्हणजे तिनं पण मला बऱ्याचदा असं विचारलं होतं की म्हणजे डिटेल्स विचारले होते, जे लग्नासाठी बेसिक डिटेल लागतात ना, तुम्ही समजून घ्या. तर मी कन्फ्युज झालो होतो. त्याच्यात याने पण असं म्हटलं होतं मला, तिने सांगितलं, पण हा म्हणजे ऍग्री नाही करता त्या गोष्टीला, की मी माझ्या बर्थडेला गोव्याला गेली आणि तिने मला फोन केला आणि विश केला आणि म्हटलं की कांची तुला सांग का माझा तो बेस्टी आहे ना, त्याने असं म्हटलं की तू कोण आहे, तुझी बहीण आहे का, आतापर्यंत कुठे लपवून ठेवली ती. नाही ऍग्री करतोय. मी तिला रिप्लाय केला होता असा, हिच्या स्टेटसवर रिप्लाय केला होता, हिचा फोटो वगैरे बघून छान वाटली होती मला. म्हणजे असं लुक वाईज वगैरे आपण, आणि मुलं नाही का, आता मुलगी बेस्टी असली की रिप्लाय करतोच, तर मुलांना ही भावना समजेल, कळालं का. तर मी त्या टाईप मध्ये त्यावेळेस रिप्लाय वगैरे केला होता. ओके, तर ठीक आहे. आता आपली इकडे मेन स्टोरीला कंटिन्यू करू. मग त्यानंतर असं झालं की हे परत गेले म्हणजे बहिणीच्या रूमवर यायच्या, आणि आमचं बोलणं वगैरे हे सगळं तर चालूच होतं. मग आपण 1-2 वेळा मूवीला पण गेलो, आय थिंक सो, सोबत नाही का. एकदा मूवीला गेलो. मग त्याच्यानंतर मला थोडं बरं नव्हतं तर बहिणीकडे गेली होती मी. आणि त्याच्यानंतर ना यांनी मम्मी, होळी होती तर यांनी आईला सांगून, म्हणजे याच्या मम्मीला सांगून माझ्यासाठी पुरणपोळी बनवून आणली होती, माझ्यासाठी आणि आसावरीसाठी. तर मग मी पण माझ्या मम्मीला त्यावेळेस हळूहळू आयडिया द्यायला सुरूच केली होती. म्हणजे असं अचानक धक्का द्यायचा नसतो घरात, जर तुम्ही पण असं काही करत असला तर एकदम करंट द्यायचा नसतो. मी पण माझ्या मम्मीला थोडंफार असं हळूहळू सांगतच होतो, आणि ही पण सांगतच होते. माझ्या मम्मीला माहिती होतं ऍज गुड ऍज काहीतरी बेस्ट फ्रेंड पेक्षा थोडं आहे जास्त वगैरे असं. तर मग झालं होतं, आणि मग हळूहळू असं घरात आम्ही सांगायला चालू केलं होतं. मग एक दिवशी असं आमच्यात बोलणं झालं, फायनल डिस्कशन झालं की बाबा नाही, आता घरी आपण सांगून टाकू. आणि घरी असं लग्नाचं वगैरे पण हिच्या पण बोलतच होते. तर म्हटलं असं सांगितलं की घरी मम्मीला की चांगलं वगैरे वगैरे, पण ते थोडं सावळा रंगाचं, म्हणजे मम्मी म्हणत होती की तो थोडा सावळा आहे वगैरे वगैरे, झालं होतं थोडं. मग बोलता बोलता बोलून गेली होती मी याला, पण थोडंसं वाईट वाटलं होतं. तर ही मला असं बोलली होती, मला ह्याचं नव्हतं वाईट वाटलं की ते मम्मी वगैरे बोलली, पण स्टील म्हणजे अजून आपल्या सोसायटी एवढी ग्रोन अप नाही झालेली की छोट्या छोट्या गोष्टींवर नाही का कलर अँड ऑल ह्यात रेसिझम चालू आहे. म्हणजे जग कुठं चाललेलं आहे, काय चाललेलं आहे, आणि मग हे लुक अँड ऑल ह्या गोष्टी मॅटर. लुक म्हणजे ठीक आहे, लुक वाईज आय एम गुड, आय एम कॉन्फिडंट ऑन दॅट, बट हे कलर अँड म्हणजे आता तरी तुम्हाला थोडी स्किन चांगली दिसत असेल, त्यावेळेस मी ठीक आहे त्यावेळेस मी लईच असा उन्हाळ होतो नाही, आपले हिंडायचं मस्त वाऱ्यात बिऱ्यात इकडं तिकडं. मी एखादा फोटो अटॅच करली तर नाही जुना फोटो इथं टाकल रे व्हिडिओ मध्ये, त्यांना बघण्यासाठी, तुझ्यासाठी नाही. जुना फोटो माझा एकटा. तर असं त्यामुळं स्किन वगैरे खूपच असं डल वगैरे झाली होती. तर माझं नाही त्यावेळेस असं झालं, थांब मी सांगतो. तर त्यावेळेस असं मला वाटलं होतं की काय असे लोकांचे विचार वगैरे, त्यांनी मी हिला पण बोललो होतो की मम्मीला हे झालं होतं काय, म्हणजे आपलं थोडंसं डिस्कशन असं, म्हणजे मी म्हटलं की आपण विचार करू बघू बा, असं सुरू होतं. मग त्याच्यानंतर थोडं काय झालं बा, याला पण थोडस वाटायला लागलं. मग याने ना तेव्हा पण माझ्या फ्लॅटवर येऊन चीट एक ते लेटर लिहिलं होतं, सेकंड लेटर होता तो, आणि कुंकू पाडलं काय हे पण होतं. ती चीट आता दिसत नाही, ती तुम्हाला दाखवू नंतर आम्ही. हो, कधी भेटली ना परत कुठल्या तरी व्लॉग मध्ये माझ्या बॅग मध्ये ती बॅग नाही दिसत आहे, ती मला म्हणजे माहिती आहे, मी सांगून. म्हणजे हे आहे ना, मला खूप म्हणजे असं स्ट्रगलच्या काळात वगैरे ह्याच्यामध्ये आहे ना, हा बेसिकली म्हणजे मॉन्क आहे, आणि याच्यात फायटिंग एबिलिटीज पण आहेत. म्हणजे एक साधू आणि फायटिंग एबिलिटीज. याचा अर्थ काय आहे की शांत राहायचं, आणि युद्धात पण शांत राहता आलं पाहिजे, आणि परिस्थितीशी लढता आलं पाहिजे, असा त्याचा थोडक्यात अर्थ आहे त्या टाईप मध्ये. आणि मी हिला त्यावेळेस बोललो होतो की म्हणजे बघ तुझी मम्मी वगैरे असं थोडा सावळा रंग आणि ह्याच्यावरून बोलते, पण तीच लोक असं कृष्ण जन्माष्टमीला वगैरे एवढा मोठा तिकडे पूजा वगैरे करतात,
तर मग त्यांची पण पूजा वगैरे नाही केली पाहिजे ना. आणि बेसिकली मग ते असं मी वगैरे बोललो होतो हिला. मग त्याच्यानंतर आम्ही दोघांनी ठरवलं की ठीक आहे, घरच्यांचं मत असू शकतं वगैरे असं तसं, पण त्याच्यामुळे काही एवढा आमच्या रिलेशनशिप मध्ये फरक नाही पडला किंवा एकमेकांबद्दलची मतं चेंज झाली नव्हती. कारण आफ्टर एज तुम्हाला कळतं की लुक वगैरे मॅटर नाही करत, एकमेकांचे विचार पटणे आणि एकमेकांना समजून घेणे, अंडरस्टँडिंग असणे, ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. लास्ट डे आपण हॅप्पी राहिलो ते बेस्ट. आपले पॅरेंट्स असं म्हणतात की हॅप्पी राहिले पाहिजे, हॅप्पी राहणं हे खूप महत्वाचं असतं. आणि लग्नानंतर आता झालं तसंच, ते पण खूप हॅप्पी आहेत आणि म्हणजे त्यांना दे आर प्राऊड की हा बाबा असा जावई आहे, आपला स्वभाव वगैरे एवढा चांगला आहे आणि इंटेलिजंट वगैरे आहे. तर हे सगळ्या गोष्टी त्यांना त्याच्या पहिला आपण गुढीपाडव्याला पण आम्ही गेलो होतो सोबत. याची खूप इच्छा होती की मराठी सण आहे आणि त्यावेळेस आम्ही पहिल्यांदा एकत्र असं देवाला गेलो होतो, गणपतीला गेलो होतो दगडूशेठला. तर मग तो एक असं, मग त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी लाईन अप होत गेल्या. हिच्या आईला बोलली होती मी माझ्या आईला, आणि ज्यावेळेस फायनल असं झालं की हा बाबा आता ह्याच्या मम्मीच्या पॅरेंट्सला पप्पांना सांगितलं होतं ना, बोलणं वगैरे यांच्या घरी पण झालं होतं. तर मग माझ्या घरी पण असं होतं की मम्मीला मी सांगितलं होतं. तर तुम्ही पण ही गोष्ट एक बोनस टिप लक्षात ठेवा की जर असं काही मॅटर असलं तर पहिला घरात मम्मीला सांगायच्या अशा गोष्टी, मग मम्मी त्या कन्वे करते पप्पांपर्यंत गोष्ट वगैरे. डायरेक्ट तुम्ही मुख्यमंत्र्याला कधी बोलायला जाऊ नका, पहिलं उपमुख्यमंत्री, गृहमंत्री वगैरे पर्यंत मॅटर न्या आणि मग तो मुख्यमंत्र्यापर्यंत जाईल. तर मग मम्मीनं पप्पांना सांगितलं असं असं आहे, असं बोलतोय. तर पप्पा असं बोलले होते आय थिंक की त्यानंच डायरेक्ट माझ्याशी बोललं तर चांगलं राहील वगैरे. तर मग मी गेलो एकदा घरात कुणी नसताना, म्हणजे शिव्या पडल्या तरी एकट्याला पडतील असा विचार करून, नाही का, भाऊ वगैरे नसताना, मम्मी नसताना. मग पप्पांना सांगितलं की बाबा असं असं आहे आणि एक मुलगी आहे ती मला आवडते, हे ते मी सांगितलं. मग पप्पांनी मला बेसिक 2-3 प्रश्न विचारले की हा बाबा तू कॉन्फिडंट आहे ना, आणि मग हे लाईफ टाईम होईल ना, बघ घर वगैरे सांभाळून बाकीच्या गोष्टी करणार अशा टाईप मधली आहे का मुलगी. तर मग मी हो बोललो. आणि मग पप्पा ही असं जास्त काही त्यांनी विरोध वगैरे नाही केला, ऍग्री झाले. मग म्हणजे आमचं खूप असं इझी झालं, खूप काय स्ट्रगल करावा लागला किंवा काही नाही. दोन्ही साइडचे पॅरेंट्स एज्युकेटेड आणि अंडरस्टँडिंग असल्यामुळं असं ते व्यवस्थित होऊन गेलं. आम्हाला काही खूप स्ट्रगल करावं लागलं किंवा काही अशातला प्रकार झालेला नाहीये. थोडं तेवढा स्ट्रगल ते तुम्हाला मागाशी सांगितलं तो. तर मग त्याच्यानंतर एकमेकांच्या घरात भेटायचं, बोलायचं असं ठरलं. मग त्याच्यानंतर आमच्या पॅरेंट्सने कन्वे झालं. मग त्याच्यानंतर असा विषय झाला, आमच्या दोघातच बोलणं होतं की याच्या घरी पण हा बोलला, माझ्या घरी पण मी बोलली. तर आई वगैरे बोलल्या होत्या माझ्यासोबत 1-2दा. म्हणजे मी माझ्या मम्मीशी आधीपासून यांनी पण ना फोटो वगैरे दाखवलं, त्यांना खूप आवडली तुम्ही. मग मावशी सोबत पण बोलणं झालं होतं एकदा. मावशीने पण कॉल केला होता मला की कशी आहे बाळा वगैरे वगैरे विचारत होते. मग त्याच्यानंतर असा प्लॅन झाला आमचा की याच्याकडे म्हणजे पुण्यालाच यायचं आम्ही. म्हणजे मुलीच्या घरच्यांनी तिकडून इकडं घर वगैरे बघायला यायचं असं ठरलं होतं. कारण कसं आहे, पहिला मुलीकडच्यांना जर क्लिअर झालं, घर वगैरे सगळं आवडलं, तर मग काही प्रॉब्लेम नसतो. नाहीतर पहिला आम्ही तिकडे जाणार, परत ते इकडे येणार, सगळं उलट झालं असतं. मग यांनीच आमचं आमच्यात तर ठरलंच होतं, आमचं पक्क होतं ते. फक्त एक फॉर्मॅलिटी म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आता. आणि घरच्यांना पण बाबा कन्फर्मेशन झालं पाहिजे. शेवटी कसं असतं मित्रांनो, आपल्याला किती कॉन्फिडन्स असला, काही असलं तरी घरच्यांचा उद्देश एवढाच असतो ना की आपल्या मुलाचं किंवा मुलीचं बाबा चांगलं व्हावं, ही एक काळजी असते. आणि त्या दृष्टिकोनातनं सगळ्या फॉर्मॅलिटीज आणि गोष्टी व्हेरीफाय करायचं असं त्यांचं होतं. मग त्याच्यानंतर आम्ही पुण्याला, मग मीच मम्मी पप्पांना घेऊन आली पुण्याला, कारण मी घरी गेली होती तेव्हा. मग त्याच्यानंतर दादा माझा इथेच राहत होता पुण्याला. तर मग दादा वहिनी, तर आम्ही तिथे पहिले त्यांच्याकडे 8 दिवसासाठी मम्मी पप्पा आले होते. मग त्याच्यानंतर यांनी ज्या दिवशी आम्हाला डेट दिली होती की ह्या दिवशी यावा, तर मग आम्ही त्या दिवशी आलो होतो. आणि कसं ना, आपलं पोहा खाण्याचा कार्यक्रम असं मुलींकडे राहते ना, म्हणजे मला पण हे पटत नव्हतं पहिल्यापासून की एक मुलीने पोहे घेऊन न्यायचं आणि मुलांनी फक्त लुक वाईज पसंत करायचं.
हे अरेंज मॅरेज मध्ये होतं. हे असल्या गोष्टी मला पण नाही आवडत आणि ही बोललीच होती आणि हे मला बिलकुल नव्हतं. हे माझ्या मैत्रिणींना पण माहित आहे की मी असं विचार केली होती की पोहे खायला. जर हिच्या कुणी बघत असला मैत्रिणी किंवा बहीण वगैरे तर ते कमेंट करा, ते तुम्हाला सांगतील बघा हे काय मत होतं ते. आणि मग त्याच्यानंतर असं झालं की आणि बाकी माझे मित्र आहेतच सोमने कमेंट करायला की लग्न करणार नव्हतं, लग्न केलं म्हणून ते आजही माझ्या नावाने खडे पडतात. आणि मग आम्ही मम्मी पप्पांना पहिले फिरवलं जेजुरी इकडे तिकडे. मग त्याच्यानंतर याच्या घरी एक दिवस आमचा प्लॅन ठरला, त्या दिवशी आम्ही प्लॅन प्रमाणे आलो यांच्याकडे. मग यांनी पोहे वगैरे घेऊन आला. म्हणजे आमच्यातलं उलट झालं की मुलगी पोहे घेऊन जाते पण आमच्या इथे मुलगा पोहे घेऊन आला. आणि हे मला म्हणजे वाटत होतं. आणि माझं असंच होतं की मी थोडं असं म्हणजे माझं इंस्टाग्रामचं प्रोफाईलचं नाव बघितलं तर अँटी सोशल आहे. म्हणजे अँटी सोशल म्हणजे समाजविरोधी नाहीये, पण समाजातल्या ज्या प्रथा आहेत काही चुकीच्या किंवा काही मिसकन्सेप्शन आहेत ते मला असं डायनामिक ब्रेक करायला आवडतं. सो ते मी असं बाय चान्स केलं होतं. पण हिचा विचार असा होता, हे नंतर तिनं मला खूप उशिरा सांगितलं. आणि हे खरंच होतं माझ्या मनात की पोहे घेऊन येऊन एक मुलगी असा एक लुक वाईज मुलगा म्हणजे एका मुलीला तुम्ही खूप ऑब्जेक्टिफाय करताय किंवा काय ह्या अशातला हे होतो. बोलू आपण या टॉपिकवर सविस्तर, अशा टॉपिक्सवर बोलू निवांत. मग काय बोलणं झालं, बघणं झालं, यांच्या घरातल्यांनाही पसंत पडलं, सगळं आवडलं. आणि मग याच्या पप्पांना वगैरे पण, मम्मीला वगैरे तर आवडली होती, पप्पांना वगैरे पण. पप्पा याला म्हटलं की पप्पांनी हिला विचारले होते 2-3 वर्षांना. काय विचारले होते ते सांग, आठवत असतील काय विचारलेले, मला नको विचारू. तुम्ही दोघं म्हणजे तुमच्या दोघांमध्ये क्लिअर आहे ना असं वगैरे विचारलं होतं बाबांनी. आणि त्यावेळेस म्हणजे ते रेस्टॉरंटमुळे याचं खूप तब्येत वगैरे बिघडली होती, हे झालं होतं, खूप धावपळ झाली होती, तर ते ऑफ केलं होतं आणि घरी गेली होती. म्हणजे त्यातून कटआउट घेतला होता आणि मग ही घरी आली होती. तर तुला करिअर बद्दल आठवतो का प्रश्न वगैरे काही विचारलेला? तर यांच्या पॅरेंट्सनी असं सांगितलं होतं की मम्मी आणि आई आणि बाबांनी म्हटलं होतं की आम्हाला असं काही नको की आमची सून किंवा आम्ही हिला मुलगीच मानू, कारण आम्हाला मुलगी नाही. आणि याच्या मम्मी पप्पांना खूप असं होतं होप की मुलगी, यांना खूप आवडते बाबांना मुलगी. तर त्यांना असं होतं की मुलगी पाहिजे बा घरात. आणि मग त्यांना असं वाटत होतं की जॉब केलंच पाहिजे. असा विषय की सगळ्या आत्यांना म्हणा किंवा काकांना सगळ्यांनाच आहेत ना, सगळी मुलंच आहेत घरात, आमच्या एक पण मुलगी नाही. आणि पप्पांना असं वाटायचं की एक मुलगी असावी नेहमी. तर मग ते ह्याच्यातून बघत होते. त्याच्यानंतर काय झालं ना, बाबांनी म्हटलं की आम्हाला असं, म्हणजे माझ्या पप्पांना म्हटलं की आम्हाला असं काही नाही की हिने जॉबच करावा वगैरे वगैरे. आमच्या एवढ्या अपेक्षा नाहीत की हिने जॉबच केलं पाहिजे असं वगैरे. फक्त मग आता हिचं चालू आहे करिअरचं, आम्ही पुढचं प्लॅनिंग करतोय, ते तुम्हाला नंतर आम्ही हळूहळू अपडेट करत राहू ब्लॉग्स मध्ये. तर बस मग त्याच्यानंतर काय एंगेजमेंट कधी करायचं, लग्न काय करायचं याची बोलणी वगैरे झाली. आणि मग डेट्स फायनल झाले आणि त्याच्यानुसार पुढचे कार्यक्रम होत गेले. तुम्ही इंस्टाग्रामवर आम्हाला कनेक्ट असताल तर तुम्हाला माहितीच आहे, नसताल तर तुम्ही आपलं इंस्टाग्रामचं पण हँडल फॉलो करू शकता. तिकडं काही गोष्टी आम्ही टाकतो किंवा काही अपडेट्स आम्ही देतो ज्या इथं देणं पॉसिबल नसतं. सो हीच होती आमची छोटीशी लव्ह स्टोरी. तुम्हाला कशी वाटली, तुमचं काही मत आहे ते कॉमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला कशा पुढे व्हिडिओ बघायला आवडतील, हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. आम्ही तशा व्हिडिओ बनवू. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.